वाव या जबरदस्त एक गगनबावडा आपण एक्सप्लोर करणार आहोत पूर्ण. नमस्कार मित्रांनो, एका नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज आपल्याला शेतामध्ये काहीच काम नाही आहे. आज आपण सुट्टीवर आहोत मस्तपैकी. पण एक प्रॉब्लेम असा झालाय शेतामध्ये, जे शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणतात हुमणी कीड. ती हुमणी कीड लागलेली आहे आपल्या एका प्लॉटमध्ये आणि आपण आज कळ्याला जाणार आहोत त्यावरती औषध आणायला. तर आता बघूया, आता वाजलेत सकाळचे 10:30 वाजलेत. थोडा वेळ आपण शेतामधून फिरून येणार आहे आणि मग जाणार आहे कळ्याला हुमणीचं औषध आणायला. तर मित्रांनो, आता दुपारचे 3:30 वाजून गेलेत आणि आता मी चाललोय कळ्याला. मला हुमणीचं औषध घेऊन यायचं आहे. तर जाऊया, पहिला हुमणीचं औषध घेऊन येऊया आणि मग बघू पुढचं नियोजन कसं करायचं आहे. जर 5 वाजेपर्यंत आलं तर मग संध्याकाळी आळवणी करायची आहे. तर मित्रांनो, आता चाललोय मी कळ्याला आणि रस्त्याची पूर्ण वाट लागली. काल इथे भराव काढायचं काम चालू होतं आणि आता रस्ता पूर्णतः खराब झालाय. हा एवढा 400 ते 500 मीटरचा जो गॅप आहे हा कच्चा रोड आहे आणि मग मेन रोडला आपण डायरेक्ट लागतोय. आणि आता आपण लागलेलो आहे, हा मेन रोड आहे. हा रोड जो दिसतोय तुम्हाला, हा रोड गगनबावडा रोड आहे. इकडे सरळ गेले की कळेगाव येतं आणि मागे जे आहे तो गगनबावडा लागतो. तर आपण आता लवकरच ह्या रस्त्याने गगनबावड्याला जायचं आहे. एक गगनबावडा आपण एक्सप्लोर करणार आहोत पूर्ण. आणि हा रोड जो आहे म्हणजे अप्रतिम, म्हणजे असला नैसर्गिक काय म्हणतात त्याला, म्हणजे निसर्गात असा गेलेला रस्ता आहे ना, डांबरी. दोन्ही साईडने असा जंगल आहे आणि मस्त रोड गेलाय मधून. तर मित्रांनो, आता मी आलोय कळ्यामध्ये आणि जे कामासाठी आलोय ते पहिला ते औषध घेतो आणि मग तुमच्याशी भेटतो. तर मित्रांनो, आता माझं कळ्यातलं काम झालेलं आहे आणि आता मी चाललोय शेताकडे. तर ही औषधं घेतलेली आहेत. हे एक औषध आणि हे एक सिलिकॉन म्हणून खत आहे. तर ही 2 घेतलेत आणि आता जाऊया शेताकडे. तर मित्रांनो, हा जो समोर रोड गेलाय हा सरळ जातोय गगनबावड्याला आणि आपण इथून लेफ्ट घेणार आहोत आता. मित्रांनो, तुम्ही जसा माझ्या ट्रेन लवर सायम या यूट्यूब चॅनलला सपोर्ट केला आहे, तसाच तुम्ही माझ्या या नवीन चॅनलला सुद्धा सपोर्ट करा. आपण पुढे खूप नवीन आणि खूप युनिक असे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. जसं मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलं होतं की आता लवकरच आपण गगनबावडा हा एक्सप्लोर करणार आहोत आणि तो सुद्धा आपण मेन रोड न जाता हा जो आतून जो रोड गेलाय, हा जो रोड गेला आहे. आणि मोर बघा कसा दिसतोय छान. वाव या जबरदस्त. आणि मी म्हणत होतो तुम्हाला, हा आतून जो ह्या खोलीतून गेलेला जो रोड आहे जामणीपोरातून, आपण ह्या रोडने गगनबावड्याला जाणार आहोत. हा रोड संपूर्ण आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि याशिवाय पुढे येणाऱ्या काळामध्ये आपण कोकण आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि मित्रांनो, ह्या रोडचं एक वैशिष्ट्य म्हणजे ना, गगनबावड्याला आपल्याला सिनरी तरी पाहायला मिळते, पण हा रोड जो आहे हा जंगलातून जात असल्यामुळे आपल्याला दुपारी सुद्धा गौरेडे पाहायला मिळू शकतात. खूप सुंदर आणि जबरदस्त हा रोड आहे. आपण लवकरच एक्सप्लोर करूया. शेतामध्ये काम करत आहे. आबा तेवढं वया नाही तरी अजून शेतात काम करतायत. डांबर मारायचा कुठे.
आता बस लागली आडवी, आपल्याला जायला रस्ता आहे का? बस घेत आहेत पुढे. किती कष्टाची कामं करतायत पहा. आणि कोणीतरी आता नवीन पॉवर टेलर घेऊन आलाय. कॉंग्रॅच्युलेशन त्यांना नवीन पॉवर टेलर साठी. तर मित्रांनो, आता मी आलोय शेतामध्ये आणि प्रॉब्लेम असा झालाय, मी माझे किल्ले आतमध्ये विसरल्यात आणि पप्पांनी कुलूप लावून गेलेले आहेत. तर आता थांबलो इथे, फोन केलाय मित्राला किल्ली घेऊन ये म्हणून. तर बघू आता किती वेळात येतोय. तोपर्यंत आता मला इथंच थांबावं लागणार आहे बाहेर. तर मित्रांनो, आता हातपाय धुवून फ्रेश झालेलो आहे आणि तुम्हाला मी दाखवतो आता मी कळ्यातून कुठलं औषध आणलं ते. एक तर मी आयमॅक्स आणलंय जे सिलिकॉन आहे. एक मिनिट इकडे ठेवलंय. आयमॅक्स आहे आणि दुसरं जे आहे ते कमांडर म्हणून आहे. तर मी त्या शेती सेवा केंद्रवाल्याला बोललो की हुमणीचं प्रमाण वाढत आहे, हुमणी दिसत आहे म्हणून, आणि ऊस असा पिवळा पडत चालला आहे. तर त्याने मला हा दिलेला आहे औषध. म्हणलं याची आळवणी करा, होऊन जाईल, म्हणजे हुमणी कमी होऊन जाईल. आता आज तर काय शक्य होणार नाही, कारण संध्याकाळचे आता 6 वाजलेले आहेत. आता उद्या सकाळीच आपण ह्याची आळवणी करणार आहे. आणि दुसरं उद्याचं काम आपल्याला आहे की आपल्याला लावणीला पाणी लावायचं आहे. ही 2 कामं आहेत जी आता आपण उद्या करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओचा इथे शेवट करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.